जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, आपण पाहताय जत 24 न्यूज। ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेच्या जत तालुका अध्यक्षपदी भारत क्षीरसागर, सरचिटणीसपदी गणेश गारळे यांची निवड। ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेच्या जत तालुका अध्यक्षपदी भारत क्षीरसागर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून सरचिटणीसपदी गणेश गारळे यांची निवड झाली आहे। निवडीनंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा निवडपत्र देऊन सन्मान करण्यात आला। क्षीरसागर यांच्या निवडीनंतर तालुकाभरातून अभिनंदन होत आहे। या परिषदेची सर्वसाधारण सभा दिनकर पतंगे यांच्या परिवर्तन सभागृहात पार पडली। अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सुनील गुरव होते। यापूर्वी तालुका अध्यक्ष सागर शेनगारे कार्यरत होते। त्यांची जिल्हा कार्यकारिणीमध्ये निवड झाल्याने ही नियुक्ती करण्यात आली। सभेच्या निमित्ताने इतर पदाधिकाऱ्यांच्याही निवडी जाहीर करण्यात आल्या। अब्बास मुजावर उपाध्यक्ष, हाजीसो होजरे जत शहर प्रमुख, दिनकर पतंगे, रवींद्र सोलंकर ज्येष्ठ सल्लागार, महिला आघाडी प्रमुख सिंधुताई माळी, उपप्रमुख सविता हडपद, कार्याध्यक्ष सुरेखा पतंगे याप्रमाणे निवड करून अभिनंदन करण्यात आले। या प्रसंगी सुनील गुरव, आसाराम चौगुले, अब्बास मुजावर, शिवशंकर बामणे, किशोर हडधरे, गणेश गारळे, कोंडेबा कुटुकडे, हाजीसो होजरे, सिंधुताई माळी, सविता हडपद, सुरेखा पतंगे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष सुनील गुरव म्हणाले की जत तालुक्यातील ओबीसी व व्हीजेएनटी समाजात मोठी ताकद असून ती अनेक गटांमध्ये विखुरलेली आहे। ही शक्ती एकत्र केल्यास सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय परिवर्तन शक्य आहे। त्यामुळे नव्याने नियुक्ती झालेले पदाधिकारी सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन संघटना बळकट करतील असा मला विश्वास आहे। संघटनेचे कार्य म्हणजे केवळ पद नव्हे तर एक जबाबदारी आहे। ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास समाजाची उन्नती नक्कीच शक्य आहे। युवकांना पुढे आणण्यावर भर द्यावा, महिला आघाडी अधिक सक्षम करावी आणि गाव पातळीपर्यंत संघटना पोहोचवावी असे माझे आवाहन असे ते म्हणाले। यावेळी ओबीसी व्हीजेएनटी समाजाच्या हक्काच्या जागृतीसाठी व संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे। माझ्यावर जो विश्वास दाखवण्यात आला आहे तो स्वार्थ ठरवण्यासाठी मी झटेन। जत तालुक्यातील सर्व बहुजन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटना बळकट करणे हा माझा प्रमुख उद्देश राहील असे नूतन तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी सांगितले। आपल्याला प्रेरणा देणारी माणसं असेल तरच आपल्या धंद्यात प्रगती होते। संघटनेत सुद्धा तसंच आहे। पाठबळ त्याच्या पाहिजे, पाठबळाशिवाय काय करू शकत नाही। आज माझ्यावर आलेली किती महत्वाचं काम असू दे, फोन केला का सगळं काम सोडून येतात। 4 माणसं असू देत, पण अशी माणसं पाहिजे की आपला फोन गेला का त्यांनी सगळं सोडून आलं पाहिजे। म्हणजे आपली भरती पाहिजे, आपण त्यांना तेवढं सांभाळलं पाहिजे। कुठे असला आमदारांनी माझ्या सत्काराला नाव घेतलं का मी सांगतो माझा सत्कार कोरोना आमदार नाही, माझ्याकडे आले खूप माझ्याकडे पाळतात आणि माझ्यापेक्षा काम चांगलं आहे। की ज्या वेळेला आपण असा सगळा समाजामध्ये संघटनात्मक बाबीमध्ये आपण एकामेकाला मान सन्मान, एकामेकाला किंमत, एकामेकाला आदर, एकामेकाच्या गोष्टी लोक आता सविता सोलंकर सरांनी सांगितलं तसं आपल्याला काही ज्या गोष्टी माहीत नाही त्याच्यासाठी आपण परस्पर संवाद एक मोठ्या पद्धतीनं लावा। बरोबर तुम्ही अध्यक्ष झालाय, तुम्ही आता